बीडमधील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सध्या चौकशी सुरू आहे। या चौकशीमध्ये वाल्मिक कराड हे आरोपी असल्याचा नुकताच निर्वाळा दिलेला आहे। परंतु या दरम्यानच पुण्यातील भाजपचे जे माजी नगरसेवक आहेत दत्ता खाडे यांची चौकशी देखील CIDने केलेली आहे। दत्ता खाडे आपल्यासोबत आहेत। दत्ता खाडे यांची जी पार्श्वभूमी आहे ती काही प्रमाणात गुन्हेगारीची देखील आहे। त्यांनी खुनातील गुन्ह्यामध्ये जन्म शिक्षा भोगून आलेले आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत दत्ता खाडे आहेत। सर, सर्वात आधी तुमची चौकशीला समन्स कधी बजावण्यात आलं होतं आणि त्यानंतर तुम्ही कधी गेलात आणि किती वेळ चौकशी झाली? 19 तारखेला मला हे मिळालं सकाळी समन्स, म्हणजे नोटीस मिळाली। 19 तारखेला मुरली अण्णांचा कार्यक्रम होता, तो 6:30 वाजेपर्यंत चालला होता। 6:30 नंतर आम्ही इथून निघालो आणि बीडला गेलो। बीडला रात्री मुक्काम केला, सकाळी उठून केजला गेलो आणि तिथं अधिकाऱ्यांना ती नोटीस दिली। मी त्यांना सांगितलं मी दत्तात्रय खाडे आणि तुमची नोटीस आली होती म्हणून मी भेटायला आलो। त्यांनी सांगितलं 5-10 मिनटं बसा। त्याच्यानंतर त्यांनी मला बोलवलं, बाकीचे प्रश्न विचारले। मी त्यांना सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, तुम्ही जायला हरकत नाही आता। तरी देखील मी त्यांना सांगितलं की जर काय तुम्हाला असं वाटलं तर माझा नंबर घ्या। त्यांचा नंबर घेतला मी, मला कधीही फोन करा, मी येऊन जाईल आणि जे काय माझ्याकडे माहिती असेल किंवा जे काय तुम्हाला कॉपरेट करायचं असेल ते मी करत। किती तास चौकशी झाली आणि नेमके प्रश्न काय होते? 1.5-2 तास चौकशी चालली होती आणि प्रश्न हेच होते ना की कराड इथं हजर झाले काय किंवा कराड इथं राहत होते, ती एक गोष्ट होती। फर्ग्युसन रोडला घेतलेल्या प्रॉपर्टीचं विषय त्यांनी विचारलं। माझ्या मुलाचं 1 वर्षापूर्वी लग्न झालं काय, त्या लग्नाला हे सगळे होते हे विचारलं त्यांना मी सांगितलं की कराड व्यतिरिक्त कराडला फक्त मी तोंडाने ओळखतो, त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्यांचा तर काही संबंध पण नाही ना। ते 25-30ली, माझं वय 70 आहे आता काय, तर 1.5-2 पिढ्यांचा अंतर आहे त्यांचं माझं तर लांबपर्यंत संबंध नाही। असं हे सगळं विचारल्यानंतर मी त्यांना वाटलं मी की जे काय सांगतोय ते खरं आहे। त्याच्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, झालं तुमचं, तुम्ही गेले तरी चालेल। खरं तर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे तुम्ही समर्थक आहात आणि वाल्मिक कराड त्यांच्याशी निगडीत होते, तर तुमची ओळख कशी झाली किंवा पहिली भेट कधी झालेली होती? ओळख मी सांगितलं ना तुम्हाला, ओळख म्हणजे एवढीच ओळख की तिथं गेल्यानंतर तू तिथं असायचा साहेबांची इथं। साहेबांचा कार्यकर्ता होता, हो, कट्टर कार्यकर्ता होता। आम्ही साहेबांचे कट्टर कार्यकर्ते, त्यामुळं तो तिथं असायचा। मला एवढं माहिती होतं की याला हा वाल्मिक कराड आहे, त्याला एवढं माहिती होतं की हा दत्ता खाडे काय। याच्या पलीकडं आमचे कुठलेही संबंध आले नाही, कुठं घष्टण झाली नाही। कारण मला वेळ किती मिळायचा, आम्ही 1-1.5 तास तिथं असायचो। इकडनं गेलं की साहेबांना भेटायचं काय, घरात आईचं दर्शन घ्यायचं, पंकजाताई असेल तर तिला भेटायचं, जेवण खाऊन करायचं आणि निघायचं। त्याच्या पलीकडं तिथं वेळ द्यायला आमच्याकडेही वेळ नव्हता, साहेबांकडं पण वेळ नव्हता। कारण त्यावेळेस आम्ही छोटे कार्यकर्ते होतो, असं काही नाही की तेवढा वेळ देत होता तोच खूप होता आमच्या दृष्टीने। आता तुम्ही म्हणताय की आमचा काही संबंध नव्हता, परंतु आता वाल्मिक कराड ज्या गुन्ह्यामध्ये आहेत त्या संदर्भात किंवा प्रॉपर्टीच्या संदर्भात तुम्हाला चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं? हो, बरोबर आहे ना। मी सांगितलं ना तुम्हाला, मी या भागाचा नगरसेवक, ती माझ्या प्रभागात येते प्रॉपर्टी। फर्ग्युसन रोड म्हणजे माझ्या ऑफिसपासून पलीकडच्याच रोडला आहे हा जंगली महाराज रोड। फर्ग्युसन रोडला ती प्रॉपर्टी आहे आणि मी तिथला नगरसेवक आहे काय। तर असं डिपार्टमेंटला वाटलं असेल की बाबा मी त्या दृष्टीने काही मदत केली का, तर मी त्यांना सांगितलं की माझ्यापेक्षा तुम्ही बिल्डरला विचारा, बिल्डर तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं सांगेल ना। माझं तर म्हणणं आहे की मला हे माहिती पण नाही, मी त्या विषयात कुठंच नाही आहे, पण तरी पुढं जाऊन चौकशी करायची तर बिल्डरला बोलवलं तर तो 5 मिनटात सांगेल तुम्हाला
की दत्ता गाडेंचा फोन आला होता की दत्ता गाडे स्वतः आले होते की एवढं नाही, एवढे करा, कमी करा, आमच्या जवळचे आहेत, आमचे मित्र आहेत, काही ना काही मी जाऊन सांगेल ना. काही कुठलाच प्रश्न नाही आहे ना. नाही, परंतु ज्यावेळेस वाल्मिक कराड फरार होते त्यावेळेस तुम्ही आश्रय दिल्याचं बोललं जात आहे, तसे आरोप आहेत तुमच्यावर. सांगितलं ना की जर तसं असतं ना तर त्यावेळेसच मला घेऊन गेले असते ना. हम्म. मी जर तिथं त्यांना कुठं ठेवलं असतं, कुठं त्यांना आर्थिक मदत केली असती, कुठं त्यांना खाय प्यायची व्यवस्था केली असती, कुठं फिरण्याची व्यवस्था केली असती काय, आणि ते त्यांच्या तपासातनं पुढं आलं असतं तर आत्तापर्यंत मी म्हणजे बाहेर नसतोच ना. मलाही कुठं तर सहआरोपी केलं असतं किंवा मला घेऊन गेले असते. असं नसतं. डिपार्टमेंटच्या ताब्यात गेल्यावर आहे ना सगळे पोपटासारखे बोलतात हो. नाही, आता तुम्ही म्हणताय की माझा यात काही संबंध नाही, परंतु तुमच्या मुलाच्या लग्नात वाल्मिक कराड हा उपस्थित होता. मग त्याला कोणी बोलवण्यात आलं होतं की तो स्वतः उपस्थित राहिला होता? नाही नाही, माझ्या माहितीप्रमाणे मी स्वतः कोणालाही पत्रिका दिली नव्हती. माझ्या लग्नाला पंकजाताई आल्या होत्या काय. बाकी ह्यांच्यापैकी कोणी कोणालाही पत्रिका दिली नव्हती. आणि कोण आला असेल तरी माझं आणि त्यांची गाठ पडली नाही किंवा मला वरती येऊन कोणी भेटलं पण नाही स्टेजवरती. आता तुम्ही वारंवार म्हणताय की माझा यात काही संबंध नाही, मग तुम्हाला या प्रकरणात गोवतंय कोण असं वाटतंय किंवा लक्ष करते? असं होऊ शकतं ना. आता महापालिकेचे इलेक्शन आलेले आहे काय, राजकीय हेतूने पण बदनामी करायची काय, की जेणेकरून आपला फायदा होईल. तो पण काही जणांचा दृष्टिकोन असतो. पण कोण आहेत ते? कोण आहे? का कुठला आज पक्ष? ना उद्या माझ्या पक्षातले आहेत का विरोधी पक्षातले आहेत हे माहीत नाही, पण ते आज ना उद्या कळतच ना. तर हे होते दत्ता खाडे. त्यांच्यावरती अनेक आरोप आहेत, परंतु त्यांची नुकतीच CID कडून चौकशी देखील झालेली आहे. त्यामध्ये त्यांनी देखील सांगितलेलं आहे की मी निर्दोष आहे आणि यात माझा काही संबंध नाही, असं दत्ता खाडे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन गोपाल हरणेसह कृष्णा पांचाळ, मुंबई तक पुणे.